हा पवा पोहते कधी माझ्या का पवा 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 कसे पोहायचे मग कसे पोहायचे पवा हा पवा 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 आगे आगे 1 2 3 तर आहे आज गोवाचा डे 2 आणि आज चाललेले आहे सर्वजण नॉर्थ गोवाची सफर करण्यासाठी, ज्यामध्ये आम्ही इन्क्लुडेड नसणार आहे. आम्ही घरी आराम करणार आहे. आज सुट्टीवर आहे, तर तिच्या वतीने आता मी आणि दिव्या आम्ही दोघे आज व्लॉग बनवणार आहोत. आणि आज आम्ही चाललेलो आहे डॉल्फिन बघायला. अरे ये बंगला आहे, अशी ना मान जायगीची शूटिंग झालेली इथे. इंडियन करी कोलंबीची. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. फायनली तो दिवस आलेला आहे ज्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. विहाचा बर्थडे. हॅपी बर्थडे विहा. आणि आम्ही चाललेलो आहोत आता स्विमिंग कारण आम्ही कोणी आंघोळ नाही केलेले, आम्ही तसेच झोपेतून उठलो आणि आलो कारण भाईचा फोन आला या लवकर स्विमिंग पूलमध्ये, म्हणून आम्ही आलो. कारण लवकर जेवढं होईल तेवढं सगळं म्हणजे पटापट सगळ्या गोष्टी होतील ना. सकाळी जसं स्विमिंग पूल स्टार्ट झालं भाई तसा उठून आला आहे माझ्यामध्ये तरी. तर आम्ही आत्ता आलो आहोत. बघते कोण कोण आहे तिकडे. मम्मी पप्पा आमची वाट बघून निघून गेले बहुतेक. मम्मीची तर आंघोळ पण झाली, ते खूप लवकर आलेले. भाईने फोन केलेला पण माझे डोळे उघडेसपर्यंत आणि मी आला दूध वगैरे पाजलं, त्याच्यानंतर मी खाली आली. बघू आता उद्या अजून आम्ही आहोत, तर उद्या लवकर आलो तर मम्मीला सांगेन थोडा वेळ थांब, म्हणजे मी त्यांना देखील व्हिडिओमध्ये घेईन. ते लोक देखील होते स्विमिंग पूलमध्ये पण मला काही शूट करता आलं नाही. निवांत तिथे उन्हाला बसलो आहे आम्ही तोपर्यंत. वहिनी तिथे, विशू तिथे आणि थोडीशी क्लीन आणि थोडं क्लीन करता येते परत, म्हणून आम्ही थांबलो आहे. आणि विया तिच्या मामासोबत आणि एक मामा आमचा इथे पण बसला आहे निवांत. ऊन खातोय आम्ही सध्या आता सकाळी. चला पोवा पोवा पाणी कसं चला फुगू चला 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 हा पोवा पोहते कधी माझ्या का पवा 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 कसे पोहायचे मग कसे पोहायचे पवा हा पवा 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 आगे आगे पवा हा मारा. विहा ते पण मामा आला. ती मामाकडे बघते. मामी येत नाही, मम्मी येत नाही. 1 2 3 चला बस झालं आता, बस झालं चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बुबू. हॅपी बर्थडे टू यू. बाळा तू आज किती 18-20 वर्षांची झाली आणि बघ तू केवढीशी आहे. एवढी ओलूशीच आहे.
ए बबडी. आमचं बाळ 1 वर्षाचं झालंय. हम्म. Last आणि जेव्हा तू व्हिडिओ बघशील तेव्हा तुझ्या बाजूला अशी म्हातारी असतील. नाही तेवढे नाही, तू लय लवकर बघशील, एवढं झटपट वाटते. मला वाटतं हार्डली 8-10 वर्षांची असेल तेव्हाच व्हिडिओ बघायला चालू करेल. हा. आणि तेव्हा मग बघशील. आता सध्या मोबाईल हातात घेणं. आता जो तुझा असा डॅडा इथं दिसतोय तेव्हा अजून तुला जवान, सुंदर, तरुण आहे, हँडसम. तू म्हणशील डॅडा तू तेव्हा किती म्हातारा दिसायचास, आता किती छान दिसतोस, असं बोलशील तू 10 वर्षानंतर. बुबू, आय लव्ह यू सो मच. बुबू मी माझ्या एवढं नाही. झालं. बुबूचं माझा आज बर्थडे. चला मस्त आम्ही आता नाव केली. आता आपण नाश्ता करायला जाऊया. आजी आजोबा सगळे खाली वाट जाऊन बघतात. आता आपण नाश्ता करत सगळ्यांकडून व्हिडिओ रेकॉर्ड करूया. विहाला तिच्या आजी आजोबांकडे देऊन आम्ही आता निघालो नाश्ता करायला. बाय. त्या दोघांचा पण नाश्ता झालाय. विहाला पण मी दूध वगैरे सर्व पाजून झालंय. आता आम्ही आलोत नाश्ता करायला. आणि पप्पा आणि मम्मी तर बोलले, हे फीडबॅक त्यांनी दिलाय, नाश्ता त्यांना खूप आवडलाय आणि त्यांनी सर्वच ट्राय केलं आणि खरंच सर्व छान आहेत बोलले. तर नाश्त्यासाठी काय काय ऑप्शन आहेत. पोहे आहेत, इथे चटणी आहे, सांबार, इडली आहे, फ्रूट्स आहेत. हे काय आहे. ॲपल ज्यूस. ओके, ॲपल ज्यूस आहे. दादाने काय फ्रूट्स वगैरे घेतले. तिथे काय आहे. ब्रेड आहे, जेली आहेत, टोस्टर. मामी तू काय करते ग. ब्रेड बटर खाते तू. मस्का लावते. बरेचसे ऑप्शन आहेत नाश्त्याला अवेलेबल. आणि तिथे देखील आहे कॉर्नफ्लेक्स. आणि ते काय आहे. अच्छा, बॉईल एग आहेत. इथे कॉर्नफ्लेक्स आहेत. आणि इथे आहे भुर्जी पाव देखील आहे. आणि भाई वहिनी येऊन बसलेत तिथे. आता आम्ही देखील घेतो नाश्ता करून. तू काय घेतोयस. टोस्ट करायला ठेवले आहेत का. घेत आधी प्लेट करून घे. चल. तर आहे आज गोवाचा डे 2 आणि आज चाललेले आहे सर्वजण नॉर्थ गोवाची सफर करण्यासाठी, ज्यामध्ये आम्ही इन्क्लुडेड नसणार आहे. आम्ही घरी आराम करणार आहे. मी तर पूलमध्ये पडून राहणार आहे. तर बाकीचे जे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ते सर्व चाललेले आहेत नॉर्थ गोवा बघण्यासाठी. आणि बाकी उद्याचा दिवस जो असणार आहे तो साऊथ गोवाचा आहे. पण आज जे आहे ते आज आहे बुबूचा बड्डे. आणि संध्याकाळी सर्वांना आम्ही सांगितले 5 वाजेपर्यंत सर्वांनी रिटर्न यायचं आहे. म्हणजे 5च्या नंतर आम्ही जे आहे बुबूच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी जाणार आहोत कंडोलम बीचला, जिथे सर्व बड्डेचा सेटअप केलेला आहे. आणि खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे बुबूच्या बड्डेसाठी. तर चला आता यांना मी थोडंसं बाय बाय करतो. आणि हे इथून आता जातील सर्व नॉर्थ गोवा. थोडेफार 4-5 ठिकाणी जे आहेत ते बघून येतील. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी भेटू सर्वांना. पण तोपर्यंत स्टे ट्यून. एकदा सर्वजणांनी एकदा बाय करा. बाय बाय. या लवकर संध्याकाळी. चला. बाय बाय. लवकर या संध्याकाळी. माझी बहीण आज सुट्टीवर आहे. तर तिच्या वतीने आता मी आणि दिव्या आम्ही दोघे आज व्लॉग बनवणार आहोत. आणि आज आम्ही चाललेलो आहे डॉल्फिन बघायला. तर आता डॉल्फिन बघायला चाललो आहे. तर आता बाबू, जितेश आणि तेजस्वी मम्मी पप्पा पुढे गेलेले आहेत. आता आम्ही जातोय मागून. बघूया आम्हाला डॉल्फिनचं दर्शन होतं आहे का. स्टे ट्यून. कसं वाटतंय दिव्या. काय वाटतं तुला. दिसतील आपल्याला मासे डॉल्फिन पाहायला का. मांजरी आहेत. असं छान असं शॉपिंग करायला पर्यायसुद्धा आहे तिथे, जे की तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो मी व्हिडिओ कंटिन्यू करते कारण माझा नवरा फोनवर काम करतोय. आणि आम्ही आता त्या बीचवर आलोय. या बीचवरून आम्ही या होडीतनं जाणार. इथे जायच्यासाठी जर आपल्याला शूज भिजवायचे नसतील तर नारळ पाणीवाला होता त्याच्याकडे काढून ठेवले सर्वांनी. मी आणि जयेशने असं डिसाईड केलं की आम्ही नाही काढणार आहे शूज.
तर ह्या होडीतनं आम्हाला ते लोक घेऊन जाणार आहे. हे बघा तुम्ही, या होडीतनं ते लोक आम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे आम्हाला डॉल्फिन दिसणार आहे. पर पर्सन 400 हे तिकीट होतं ह्याचं. आता आम्ही बसलो आहे. लाईव्ह जॅकेट घालणं कंपल्सरी होतं असं सांगितलं आहे, म्हणून हे बघा हिने लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे. पप्पा मम्मीला हेल्प करतायत घालायला आणि माझा नवरा अजून पण फोनवर आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत, तर मी पुढे गेल्यावर दाखवेन तुम्हाला. आय डोंट नो माझा आवाज किती येतोय, बट ठीक है मैनेज करा. का बंगला दिख रहा है ना, वो डायमंड मर्चेंट हो, जिमी का बंगला हो, उसका बिगनेस है डायमंड का. वो बंगला अंडरग्राउंड है और यही बंगला पे हिंदी मूवी शूटिंग हुआ था. हसीना मन जाएगी, ये बंगला पे शूटिंग हुआ था. सबसे ऊपर वाला सेंट लॉरेंस चर्च है, ऊपर व्हाइट कलर ऊपर. और ये सामने क्या है, वो इंडिया का फ्लैग और है. ये बंगला आहे. हसीना मान जाएगी जी शूटिंग झालेली इथे. डायमंड मर्चंट हे सेंट्रल जेल होती, जी आता म्युझियम आहे. जेल बंद आहे, ती आता म्युझियम आहे ना. ये ना, ये फोर्ट है, वो लाइट हाउस है. वो लाइट हाउस है, ये लाइट हाउस है और ये फोर्ट है. और ये हमारा मोबाइल है. तो नाइस यार, नाइस. गुड. वाव, इथे दिसतंय. वाव. कारण आता मी रिटर्न चाललोय, ऑलमोस्ट पोहोचणार आहे आता. ओ वाव, परत दिसतोय. आता तर खरंच मी बोलते, जयेश बोलला त्याप्रमाणे सरप्लस दिसत आहेत. पैसे वसूल. आम्ही तर सुरुवातीला आलेलो तेव्हा 100 रुपये. ही जी होडी दिसते तुम्हाला दाईच बाजूला, त्याच्या मागे एक छोटी होडी आहे. ही मच्छीची होडी आहे. त्याच्या बाजूला एक छोटीशी होडी आहे. या होडीनं फार वर्षापूर्वी मी दिव्याच्या गावी की देवबागला या होडीत बसलो होतो, कुर्ल्या पकडायला, म्हणजे खेकडे पकडायला. आणि आता आमचं डॉल्फिन दर्शन झालेलं आहे मस्त. मी आणि पप्पांनी ठरवलेलं एक डॉल्फिन 400 रुपये पर पर्सन तिकीट होती, तर आम्ही ठरवलेलं 100 रुपयाला एक डॉल्फिन. तर आमचे 4 तर बघून झालेले, त्याच्यापेक्षा पण भरपूर बघितले, सरप्लस बघितलं आम्ही. तर एकदम डॉल्फिनचे पैसे वसूल झालेले आहेत. आता या तळतळत्या उन्हामध्ये आम्ही फिरायला आलेलो आहे किल्ला, ॲगोडा किल्ला. तर आता हा या किल्ल्याला पण तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरवर लोक गेलेली आहेत आपली, ठीक आहे, कुठे गेलेली आहेत. सो आता या किल्ल्याची माहिती आणि हा किल्ला कसा आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि माहिती मिळाली तर आम्ही माहिती पण शेअर करू, कारण मला किल्ले, समुद्रकिनारा, जंगल अशा गोष्टी मला स्वतःला फिरायला खूप आवडतात. आणि माझ्यासाठी पण असा पहिल्यांदा ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स आहे. बघूया कसं होतं आहे, काय होतं आहे. आय होप चांगला होईल. अक्षयाला आवडेल, अक्षय ॲप्रिशिएट करेल की दादाने पण चांगला ब्लॉगिंग करतो आहे. ठीक आहे, चला बघू पुढे. सो जसं की मी मगाशी बोलत होतो की या किल्ल्यावर पाण्याची देखील सोय आहे, जी की चांगली गोष्ट आहे. लोक इथे फिरायला येतात, पाणी ठेवलेलं आहे. तर
कधीही असं किल्ल्यावर गडावर जायचं असेल तर हा तर किल्ला चला इथे तुम्ही गाडीने येता फिरता चांगली गोष्ट आहे, पण किल्ल्यावर जाताना नेहमी असं इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी जे शक्तिवर्धक एनर्जीवर्धक पेय असतात ते सोबत ठेवावे, हलकं फुलकं खाणं सोबत ठेवावं. कारण आम्ही पेबला गेलेलो तो किल्ल्याचा अजूनही मला तो अनुभव लक्षात आहे की मी फक्त असंच गेलो होतो. माझ्या मित्रांनी आदिनाथ सरांनी पाण्याची बाटली सोबत ठेवलेल्या, काकडी ठेवलेली, टोमॅटो ठेवलेले हातात सोबत, त्याच्यामुळे आम्ही बाकीचे सगळे सर्वाईव्ह करू शकलेलो. कारण तो किल्ला सर केला आम्हाला असं वाटलं की आम्ही करू शकतो बिंदास, कारण आम्ही भरपूर किल्ले असे सर केलेले, पण तो उन्हाचा अनुभव होता. तर त्या किल्ल्याच्या जसं वरती गेलो तो थोडासा चढायला थोडासा डिफिकल्ट आहे, थोडा नाही म्हणणार बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे पेबचा किल्ला. एक पॉईंट असा होता की जिथे आम्हाला जसा आता एक छोटासा डेमो देतो की हा असा भाग आहे, तशी एक दरी होती, दरी. त्या दरीच्या बाजूने असं आम्हाला रोपच्या साहाय्याने म्हणजे दोरीच्या साहाय्याने आम्ही दुसऱ्या बाजूला गेलेलो आणि तिकडे जाऊन असं पाण्याचा एक 12 महिने वाहणारा एक छोटासा झरा होता बारीक. तिथे आम्ही पाणी जमा करून ते पाणी पिलेलो. तो अनुभव एक्सपिरियन्स वेगळा होता एकदम. तर आता या किल्ल्याची माहिती पण आहे. तर ही किल्ल्याची या माहिती आहे. हा किल्ला साधारण 1612मध्ये तयार केलेला होता. दिव्या, रत्नदुर्गची आठवण येते का की सुवर्णदुर्गची आठवण येते? रत्नदुर्ग रत्नागिरीचं, सुवर्णदुर्ग कशेळीचा. तेजस्वीने मला आठवण करून दिल्यामुळे मी आता हा व्हिडिओ काढते. हे होतं ॲक्च्युली प्रॉन्स फ्राय, हे गोवन कोलंबी करी आणि हे इंडियन कोलंबी करी आणि ही रोटी असं आम्ही मागवलं आहे. थँक्यू तेजस्वी. आणि आम्ही आता आणि पप्पांची आहे काय पप्पा बांगडा थाळी ना, मग फिश थाळी आणि त्याच्यामध्ये बांगडा आहे. पप्पांच्या याच्यामध्ये फिश थाळीमध्ये बांगडा आहे. आता मी खाते जरा. मी ॲक्च्युली व्हिडिओच्या अगोदरच स्टार्ट झालेली. अच्छा तुझं पण आलं का? कुठे? आणि ती आहे सुरमई थाळी आणि हा माझा नवरा. इंडियन करी कोलंबीची कशी आहे जयेश? पप्पा कसं आहे? बाकीचे रिव्ह्यू. तळतळीत उन्हात न फिरता आम्ही ठरवलं की आम्ही थंडगार एसीची हवा खायला रूमवर जाणार. आम्ही जेवलो मस्तपैकी आणि आम्ही आता रिटर्न आलोय रूमवर. आणि ह्याचा पुढचा ब्लॉग ती अक्षयाचा आहे आणि तीच कंटिन्यू करणार आहे. पण आता नाही करणार आहे, मी नंतर करणार आहे. आणि ते कधी करायचंय तेव्हा करेल ती, कारण ते लोक उद्या येणार आहे फिरायला. आजचा पुरता होतं हे. सो आतासाठी माझ्याकडून बाय बाय. ठीक आहे. हे बघा तिच्या डॅडीचं काम, कारण एकदम डॅडीची कॉपी आहे. येस डॅडी. हा, फर्स्ट हॅपी बर्थडे. आणि मागे फक्त समुद्र आणि समुद्र. थँक्स टू दिस मॅन ऑल्सो, ज्याने मला जसं ज्याने मला जसं पाहिजे होतं तसं माझ्या बुबूचा बर्थडे